जसं आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकल्यावर आपल्याला एका लॉयर नाही तर ॲडव्होकेटची गरज लागते, तसंच जर का गव्हर्नमेंट एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडकली तर त्यांच्या साईडने कोर्टात लढणारे असतात अटर्नी जनरल. अटर्नी जनरल हे हायेस्ट लॉ ऑफिसर असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. सो बेसिकली अटर्नी जनरल हे पर्सनल ॲडव्होकेट असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. तर अशा या अटर्नी जनरलची पात्रता काय असते, तर ते सुप्रीम कोर्टचे जज होण्यासाठी क्वालिफाईड हवेत. संविधानाने त्यांचा कार्यकाळ फिक्स केलेला नाही. जोपर्यंत राष्ट्रपतीचा विश्वास असतो तोपर्यंत त्यांच्या पदावर ते राहतात. त्याचबरोबरच संविधानामध्ये अटर्नी जनरलला कोणत्या कारणावरून काढू शकतो आणि ती प्रोसिजर काय असेल हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यांची सॅलरी, त्यांचे पेन्शन हे सगळे राष्ट्रपती ठरवतात. पण बाकीच्या पदांसारखे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर फुल टाइम एम्प्लॉईड नसतात. त्यांना त्यांची प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्याची परमिशन असते. त्यांचे कार्य काय काय असते, ते कायदेशीर विषयांवर सरकारला सल्ला देतात. ते कोणत्याही न्यायालयात सरकारची बाजू मांडतात. त्यांची हक्क म्हणजे त्यांचे राईट्स कोणते कोणते आहेत. भारताच्या हद्दीमधल्या कोणत्याही कोर्टात त्यांना राईट टू ऑडियन्स आहे. ते संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित राहू शकतात, आपले मत मांडू शकतात, पण वोट करू शकत नाहीत. एखाद्या खासदाराला जेवढे पॉवर्स आणि प्रिव्हिलेजेस मिळतात तेवढेच त्यांनाही मिळतात. त्यांच्यावरती बंधने कोणती कोणती आहेत. सरकार विरोधात कोणत्याही खटल्यात ते वकिली करू शकत नाहीत. सरकारच्या परवानगीशिवाय ते कोणत्याही कंपनीचं डिरेक्टर पद स्वीकारू शकत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर अटर्नी जनरल हा सरकारचा सर्वोच्च कायदा सल्लागार आहेत आणि कायद्याच्या रणांगणात सरकारचं हित जपणारा पदाधिकारी आहे.